बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बालेन शहा काठमांडूचे विद्यमान महापौर आहेत, तर रॅपर ते राजकारणी असा बालेन शहा यांचा प्रवास राहिलेला आहे। 2022 मध्ये सोशल मीडियावरील बालेन इफेक्टमुळे ते प्रचंड चर्चेत आलेले होते। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या पंतप्रधान पदासाठी बालेन शहा यांचं नाव पुढे येते। सिव्हिल इंजिनियर असलेले बालेन शहा 2022 मध्ये काठमांडू महापौरपद स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि ते विजयी झाले। भ्रष्टाचार विरुद्ध शून्य सहनशीलता, शहर स्वच्छता मोहीम आणि शाळांची सुधारणा, कर चुकवणाऱ्या खासगी संस्थांवर कारवाई ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्य ठरली आहे। जेनजीचे हिरो अशी त्यांची ओळख असून नेपाळमधील तरुण पिढीला बदल हवाय। बालेन शहा संपूर्ण भारतीय उपखंडातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या युवा सुधारक नेत्यांपैकी एक ठरलेले। तर कोण आहेत बालेन शहा पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। बालेन शहा काठमांडूचे महापौर आहेत। बालेन नेपाळमधील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत। टाइम मॅगझिन मध्ये 2023 साली 100 प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला। द न्यूयॉर्क टाइम्स कडूनही बालेन शहाची दखल घेण्यात आलेली आहे। बालेन शहा यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राष्ट्रीय पातळीवर वादविवादही झालेले आहेत। बालेन यांची जीवनशैली नेपाळी तरुणासाठी रोल मॉडेल ठरते। सिव्हिल इंजिनियर म्हणून बालेन शहांच्या करिअरची सुरुवात झाली आहे। रॅपर म्हणूनही नशीब त्यांनी आजमावलेलं आहे। राजकारणात प्रवेश करताच काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि त्यांनी जिंकलेली आहे। प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या नेपाळी तरुणांनी नायक त्यांना बनवलेलं आहे।